आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। नवीन एक जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यास सुरुवात झालेली आहे। फक्त 10वी पासवर तुम्हाला या ठिकाणी नोकरी मिळणार आहे। या भरतीच्या जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या लेटेस्ट अपडेट चॅनलवर तुम्हाला आपल्या पाहण्यास मिळतील। तसेच रोज नवीन जाहिराती देखील या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेटेस्ट घटना रोजच्या रोज पाहायचे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं। सुरुवात करूया व्हिडिओला। तसंच आणखीन एक महत्त्वाची सूचना, तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला परीक्षेसंदर्भात मिळत असते। तसेच लेटेस्ट जाहिराती, लेटेस्ट घटना रोजच्या रोज टेलिग्रामला अवेलेबल असतात। स्पर्धा परीक्षेच्या नवीन जाहिरातीसह 2024मध्ये चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होईल। खूप महत्त्वाची माहिती असते टेलिग्राम चॅनलवरती रोजच्या रोज। तसेच पहा, आचारसंहितेनंतर येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्याची देखील एक यादी टेलिग्रामला टाकण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणारी भरती प्रक्रिया देखील आचारसंहितेनंतर याची जाहिरात येणार आहे आणि ही परीक्षा IBPS कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे। तसेच अमरावती महानगरपालिकेची देखील जाहिरात येणार आहे। IBPSच्या माध्यमातून परीक्षा होणार आहे। नाशिक महानगरपालिकेची परीक्षा होणार आहे, म्हणजे जाहिरात येणार आहे आणि TCS कंपनी परीक्षा घेणार आहे। तसेच पहा, वित्त लेखा कोशागार, नगर परिषद अशा विविध भरतीच्या जाहिराती ज्या आहेत त्या आचारसंहितेनंतर येणार आहेत। अशाच रोज नवीन परीक्षेसंदर्भातल्या अपडेट जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करणं। टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जॉईन करा टेलिग्राम, तुम्हाला फायदा होईल। तर पहा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वर्धा विभाग वर्धा यांच्या माध्यमातून एक जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी कोणकोणत्या पदासाठी ही जाहिरात असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, जागा किती कोणत्या पदासाठी भरण्यात येणार आहे, तुम्हाला मासिक पगार जो आहे तो किती मिळणार आहे या संदर्भात माहिती पाहूया। तर पहिलं जे पद आहे मेकॅनिकल मोटर व्हेकल, या पदासाठी एकूण 60 जागा भरण्यात येणार आहेत आणि तुम्हाला वेतन जे आहे ते या ठिकाणी मिळणार आहे 10,613 रुपये। तसेच शैक्षणिक पात्रता काय आहे तर SSC म्हणजे तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता। सोबतच तुमचा ITI झाला असणं गरजेचं आहे। 2 वर्ष मोटर यांत्रिकी अभ्यासक्रम परीक्षा पास असणं देखील या ठिकाणी तुम्हाला गरजेचं आहे। जरी तुम्ही ITI पास असाल, 10वी उत्तीर्ण असाल तर अप्लाय करू शकता। त्यानंतर दुसरं पद आहे मेकॅनिकल डिझेल या पदासाठी आणि या पदासाठी 20 जागा भरण्यात येणार आहेत। 10वीच्या बेसवर या जागा आहेत। ITI सोबत झालेला असेल तुमचा मेकॅनिकल डिझेलचा तर तुम्ही या ठिकाणी या जागेसाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर पुढचं पद आहे शीट मेटल, या पदासाठी एकूण ज्या जागा भरण्यात येणार आहेत तर 22 जागा भरण्यात येणार आहेत आणि तुम्हाला पगार मिळणार आहे 9,434 रुपये। या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण, तसेच सोबतच ITI शीट मेटल अभ्यासक्रम परीक्षा तुमची पास असणं गरजेचं आहे। त्यानंतर पेंटर, या पदासाठी जागा आहेत 8, वेतन आहे 10,613, 10वी पाससह तुम्हाला ITI असणं गरजेचं आहे, पेंटर अभ्यासक्रम परीक्षा पास। पुढचं पद आहे इलेक्ट्रिशियन आणि यासाठी वेतन आहे 10,613, जागा आहेत 20। त्यानंतर शैक्षणिक पात्रता 10वी पास सोबतच ITI। त्यानंतर वेल्डर पदासाठी या ठिकाणी वेतन आहे 9,434, जागा आहेत 10 आणि शैक्षणिक पात्रता 10वी पाससह ITI। तसेच त्यानंतर पुढचं पद आहे या ठिकाणी रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग, जागा आहेत या ठिकाणी एकच आणि जे वेतन आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे 10,613 रुपये। 10वी पास सोबतच ITI असणं गरजेचं आहे। त्यानंतर टर्नर पदासाठी जागा आहेत 10, वेतन आहे 10,613 आणि शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास सोबत ITI। तसेच मोटार व्हेकल बॉडी बिल्डर या पदासाठी 10 जागा आहेत, वेतन आहे 9,434
34 रुपये, 10वी पास सोबत ITI. त्यानंतरचं शेवटचं जे पद आहे सुतार, या पदासाठी जागा आहे 2 आणि शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास आणि ITI. तसेच या ठिकाणी पाहू शकता या पदासाठी वेतन जे आहे ते 9,434 रुपये एवढं तुम्हाला देण्यात येणार आहे. यांत्रिकी पदाकरता फक्त सरकारमान्य ITIचेच प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी ज्यांनी शिकाऊ उमेदवारी पूर्ण केली असेल किंवा सध्या करत असतील त्यांनी अर्ज सादर करू नये. दिनांक 10/4/2024 रोजी उमेदवाराचं वय जे आहे ते या ठिकाणी वय तुमचं 18 वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेमध्ये 5 वर्षाची या ठिकाणी सूट असणार आहे. त्याकरता शासनाच्या सुधारित नमुन्यातील 1995 नंतरच्या जातीच्या दाखल्याची प्रमाणित केलेली छायांकित प्रत सादर करावी. तसेच या ठिकाणी पाहू शकता सादर करायची आहे. त्यासोबतच जी तुमची फी असणार आहे परीक्षेची तर त्यामध्ये तर या ठिकाणी राखीव प्रवर्गासाठी फी आहे 295 रुपये आणि इतर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 590 रुपये एवढं परीक्षा शुल्क जे असणार आहे. ही सविस्तर जाहिरात तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहे. टेलिग्रामची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल आहे. 19 एप्रिलपूर्वी तुम्हाला अर्ज करायचे आहे. जर तुम्ही या पदासाठी इच्छुक असाल, पात्र असाल, 10वी उत्तीर्ण असाल, सोबतच ज्या पदासाठी अप्लाय करणार आहात त्या पदासाठीचा जो सरकारमान्य ITI उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय नक्की करा. 19 एप्रिल अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अशाच भरतीच्या रोज नवीन जाहिराती पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल दोन्ही ठिकाणी जॉईन व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. स्पर्धा परीक्षेच्या रोज नवीन अपडेट आणि रोज नवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतील. धन्यवाद.